सातत्याने वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान हे एक समाजसेवाच्या कार्यातून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक असे निरनिराळे कार्य करत असतात। त्या कार्यक्रमामध्ये हा पुरुषोत्तम मास आला आणि त्याच निमित्ताने आमचे केंद्रीय नेतृत्व आदरणीय नितीन गडकरी यांचा वाढदिवस हे त्याचं औचित्य साधून आम्ही वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान यांनी झेंडा चौक झिगाबाई टाकळी येथे श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं आहे आणि सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी 29 जून ते 6 जूनपर्यंत भागवत कथेच्या या पावन पर्वावर आपला पुण्य श्रवण करावे, लाभ घ्यावा आणि 6 तारखेला जेवणात महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला आहे, तरी सर्वांनी महाप्रसादाचा उपभोग घ्यावा ही आमच्या वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानाने सगळ्यांना विनंती आहे। या श्रीमद भागवत कथेमध्ये काय काय आयोजन आहे? तिथे आम्ही एक मोठं असं आयोजन केलेलं आहे। सनातनी संस्था आणि वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने त्यात 1.25 करोड महाविष्णू यज्ञ आहे, त्यानंतर आहुती करणार आहे आणि गोमती चक्र ज्याचं पूजन पाठ होऊन ते गोमती चक्र 4 जून रोजी सकाळी 9 ते 12 या दरम्यान सगळ्या भक्त लोकांना त्याचं वाटप करणार आहे। अशा प्रकारचं ते सगळे तिथे आध्यात्मिक कार्यक्रम पूर्ण 29 तारखेला कलश यात्रा आहे, ती सकाळी 9 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत ती कलश यात्रा संपणार आहे। त्या झिगाबाई टाकळीच्या परिसरात ती फिरणार आहे आणि 1 तारखेपासून तर 6 तारखेपर्यंत 4 ते 7 अशा प्रकारे भागवत कथेचं प्रवचन होणार आहे आणि सकाळी 7 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत आम्ही जे 1.25 करोड महाविष्णू यज्ञाचा आहुती बनणार आहे। तर या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा आणि लाभ घ्यावा अशी। कलश यात्रेमध्ये जवळपास किती महिला राहणार? नियर अबाउट आमच्या तिथे 500 महिलाचा आम्ही ग्रुप बनवलेला आहे। त्या कलश यात्रेमध्ये सकाळी निघून आम्ही तो समाप्ती त्या मंडपावर होणार आहे। काय विशेष परिधान करून त्यांनी आहे तिथे जो आध्यात्मिक रूपामध्ये जे आमचे महाराज लाजलाल महाराज आणि प्रेमानंद महाराज हे जे सांगतील त्याप्रमाणे त्यांचा तो कार्यक्रमाची आमची आयोजन राहणार आहे। कार्यक्रमस्थळाची कशी आता आखणी करण्यात आली? आता आमच्या तिथे डोमचा एक मंडपचा तयार झालेला आहे आणि 29 तारखेला कलश यात्रा जेव्हा निघेल त्यानंतर सगळ्या भूमिपूजन आम्ही केलेलं आहे। तिथे सांगता कार्यक्रम करण्याकरता आम्ही 29 तारखेला तिथे सगळेजण आम्ही जमा होऊ। आयोजनकर्त्यामध्ये आम्ही माझे सगळे वामनराव बर्डेचे पदाधिकारी, लोकसेवा प्रतिष्ठानचे व भारतीय जनता पार्टीचे आमचे सहयोगी नगरसेवक अशा प्रकारे सगळे मिळून आम्ही हा कार्यक्रम तिथे करणार। मी सगळ्या पश्चिम नागपूरच्या जनतेला आवाहन करतो, हा एक एवढा मोठा पुरुषोत्तम मास म्हणजे आपला अधिकचा मास, हा एक शुभ पर्व झिगाबाई टाकळी झेंडा चौक येथे होत आहे, तरी सगळ्या नागरिकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानातर्फे करत आहे।